नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. प्रश्न पहिला, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता? पर्याय तोरणा, बी शिवनेरी, सी प्रतापगड, डी रायगड. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी शिवनेरी. प्रश्न दुसरा, छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती गड जिंकले होते? पर्याय 270, बी 320, सी 360, डी 280. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी 360. प्रश्न तिसरा, शिवाजी महाराजांना राजनीती आणि युद्धाचे प्रशिक्षण कुणी दिले होते? पर्याय जिजाबाई, बी शहाजीराजे, सी संभाजीराजे, डी सईबाई. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय जिजाबाई. प्रश्न चौथा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवारीचे नाव काय होते? पर्याय जगदंबा, बी तुळजा, सी शस्त्र आणि डी भवानी. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय डी भवानी. प्रश्न पाचवा, छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर स्वराज्याची शपथ घेतली होती? पर्याय तोरणा, बी रायरेश्वर, सी प्रतापगड, डी अलीगड. तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी रायरेश्वर. प्रश्न सहावा, शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणत्या काळात केली? पर्याय आदिलशाह, बी जयसिंह, सी औरंगजेब, वरील सर्व. तर पर्याय याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी औरंगजेब. प्रश्न सातवा, 1674 मध्ये शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कुठे झाला होता? पर्याय रायगड, बी प्रतापगड, सी तोरणा, डी शिवनेरी. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय रायगड. प्रश्न आठवा, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्नी होत्या? पर्याय 7, बी 3, सी 8 आणि डी 5. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी 8. प्रश्न नववा, शहाजीराजे मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते? पर्याय भाऊ, बी पुतण्या, सी आजोबा, डी वडील. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय डी वडील. प्रश्न 10वा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शेवटच्या पत्नीचे नाव काय होते? पर्याय लक्ष्मीबाई, बी सोयराबाई, सी सईबाई आणि डी पुतळाबाई. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय लक्ष्मीबाई. प्रश्न 11, छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे छत्रपती कोणत्या वर्षी बनले होते? पर्याय 1675, बी 1674, सी 1678, डी 1679. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी 1674. प्रश्न 12, छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती? पर्याय पानिपत, बी पावनखिंड, सी संगमनेर, डी यापैकी नाही. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी संगमनेर. प्रश्न 13, छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होती? पर्याय 4, बी 3, सी 1, डी 2. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय डी 2. प्रश्न 14, शिवाजी महाराज यांचा राजाराम हा मुलगा कोणत्या पत्नीकडून झाला होता? पर्याय सोयराबाई, बी पुतळाबाई, सी सईबाई, डी कांतीबाई. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय सोयराबाई. प्रश्न 15, शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत आहे? पर्याय मराठी, बी हिंदी, सी संस्कृत, डी तेलुगू. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी संस्कृत. प्रश्न 16, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सख्या भावाचे नाव काय होते? पर्याय मालोजीराजे, बी संभाजीराजे, सी व्यंकोजीराजे, डी दत्ताजीराजे. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी संभाजीराजे. प्रश्न 17, सिद्धी जोहरने कोणत्या गडाला वेढा दिला होता? पर्याय रायगड, बी पुरंदर, सी प्रतापगड, डी पन्हाळा. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय डी पन्हाळा. प्रश्न 18, शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे कुठे कापली होती? पर्याय लाल महाल, बी सिंहगड, सी आग्रा, डी राजगड. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय लाल महाल. प्रश्न 19, छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह कोणासोबत झाला? पर्याय सोयराबाई मोहिते, बी पुतळाबाई पालघर, सी सईबाई निंबाळकर, डी गुणवंताबाई इंगळे. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो सी पर्याय सी सईबाई निंबाळकर. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी सईबाई निंबाळकर. प्रश्न 20, शिवाजी महाराजांचा आई जिजाबाई कोणत्या कुळात जन्माला आलेल्या हुशार महिला होत्या? पर्याय जाधव, बी गायकवाड, सी भोसले, डी यापैकी नाही. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय जाधव. प्रश्न 21, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर त्यांची पद कोणी सांभाळली? पर्याय राजाराम, बी रामदास, सी बाजीप्रभू, डी संभाजी. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय डी संभाजी. प्रश्न 22, महाराजांनी सर्वात पहिला तोरणा किल्ला जिंकला, या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? ए प्रतापगड, बी प्रचंडगड, सी कालीगड, डी सिंहगड. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय बी प्रचंडगड. त्यानंतर मित्रांनो प्रश्न 23, शिवाजी महाराजांवर आजपर्यंत एकूण किती पुस्तके लिहिण्यात आली आहेत? पर्याय 40 पुस्तके, बी 55 पुस्तके, सी 60 पुस्तके, डी 70 पुस्तके. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय सी 60 पुस्तके. प्रश्न 24, शिवप्रताप दिन कधी साजरा केला जातो? पर्याय 10 नोव्हेंबर, बी 15 नोव्हेंबर, सी 12 डिसेंबर, डी 14 डिसेंबर. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय
10 नोव्हेंबर. प्रश्न 25. प्रतापरावांच्या मृत्यूनंतर चौथे सरसेनापती कोण बनले? पर्याय: बाजीप्रभू, बी रामदास, सी दादोजी, डी हंबीरराव. तर याचा अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय डी हंबीरराव. तर मित्रांनो हे होते आजचे जनरल नॉलेज मराठी प्रश्न. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.